नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण दिवाळी फराळातील खमंग साधा सोपा असा पोह्याचा चिवडा करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो हे कागदी पोहे घेतले आहेत। तर हे पोहे एकदम पातळ असतात आणि आकाराने थोडेसे मोठे असतात। तुम्हाला हातावर घेऊन दाखवते आणि शक्यतो हेच पोहे चिवडा करण्यासाठी घ्या, कारण या पोह्याचा चिवडा अतिशय खायला खमंग व कुरकुरीत लागतो। तर हे पोहे आता मी निवडून घेतलेत, आपण चाळून घेऊया। चाळून घेतल्यामुळे जी बारीक चुरी असते ती निघून जाते। तर आता इथे मी हे पोहे चाळून घेतले आहेत आणि ही जी चुरी आहे ती खाली पडलेली आहे। अशाच पद्धतीने सगळे पोहे चाळून घ्यायचेत। या चिवड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी डाळवं म्हणजेच डाळं घेतलं आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय। तर खोबरं कट करण्याच्या आधी अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे त्याचे काप करायला सोपं जातं। अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त कढीपत्ता घेतलाय आणि 12 ते 14 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि अर्धी वाटीला थोडेसे कमी काजू घेतलेत। याशिवाय लागणार आहे 1 टेबलस्पून धणेपूड, 1 छोटा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा आमचूर पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून पिठी साखर आणि 1 छोटा चमचा हळद घेतली आहे आणि थोडासा आपल्याला हिंग लागणार आहे। सर्वात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे। तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे। यामध्ये पोहे आधी घालायचे आणि मग गॅस सुरू करायचा, कारण कढई जास्त तापलेली असेल आणि त्यामध्ये तुम्ही पोहे घातले तर लगेच ते आकसतात। त्यामुळे आधी पोहे घालून मग गॅस सुरू करायचा। आणि मी अगदी 2 चिमूट यामध्ये मीठ घातले। मीठ घातल्यामुळे हे पोहे जास्त आकसत नाहीत, म्हणजे आकाराने कमी होत नाहीत। आता मंद गॅसवर याला चमच्याने असं सतत हलवायचं आहे। मी आधी उलथणं घेतलं होतं, पण झाऱ्याने भाजायला सोपं जातं। हाताने याला असं खालीवर करून घ्यायचं किंवा एखादा चमचा आणखी घ्यायचा आणि दोन्ही चमच्याने त्याला हलवायचं। तर आपले हे पोहे आता इथे भाजून झालेले आहेत। हातावर घेऊन बघायचे, याचा चुरा होतोय म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत, काढून घ्यायचेत आणि सगळे अशाच पद्धतीने आता भाजून घेऊया। पोहे घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं, मंद गॅसवर त्याला चमच्याने हलवत भाजून घ्यायचं। तर इथे मी सगळे अशा पद्धतीने पोहे भाजून घेतलेत। गॅसवर मी आता एका कढईमध्ये 1.5 वाटी तेल घातलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण शेंगदाणे घालूया आणि हे शेंगदाणे तळून घ्यायचेत। तर शेंगदाणे तळल्या गेले की थोडेसे फुलतात आणि त्याला असे थोडेसे तडे जातात। तर असा तडतड आवाज यायला सुरुवात झाली आहे, याचं साल निघून आतला भाग दिसायला सुरुवात झाली आहे। तर हे काढून घेऊया। फार वेळ याला कढईत ठेवायचं नाही, नाहीतर जास्त तळल्या गेले तर मग ते कडवट लागतात। आता मी यामध्ये खोबरं घातलं आहे, चमच्याने सतत हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवा। तर हे आता इथे तळून झालेलं आहे, लगेच त्याचा रंग बदलतो, काढून घेऊया। आता मी डाळवं घातले आहेत। तर हे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे हे पण जास्त तळायची किंवा भाजायची गरज नाही। थोडंसं झाऱ्याने खालीवर करून घ्यायचं आहे आणि लगेच काढून घेऊया। आता काजू पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचेत। हलकासा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचेत। बेदाणे आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही चिवड्यात घालू शकता। तर आता हे झालेले आहेत। कढीपत्ता घालूया। तर कढीपत्ता छान कुरकुरीत होणं खूप गरजेचं आहे, कारण हा जर कच्चा राहिला म्हणजे ओलसर राहिला तर मग चिवडा नरम पडतो। तर शेवटपर्यंत चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी हा कढीपत्ता पण छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे। याला उलटसुलट करून घ्यायचं आणि हाताने असं याला चुरून बघायचं। तर आता हा व्यवस्थित तळल्या गेलाय, एकदम क्रिस्पी झालाय। यातलं आता अर्धी वाटी तेल मी काढून घेतलंय, कारण एवढं तेल लागणार नाही। आणि मिरची घालायची आहे। आधीच जर आपण कमी तेल घातलं असतं तर मग शेंगदाणे आणि इतर साहित्य व्यवस्थित तळल्या जात नाही। मिरची सुद्धा जर तुम्ही कमी तळली, कुरकुरीत झाली नाही, तर यामुळे सुद्धा चिवडा नरम पडतो। त्यामुळे ही सुद्धा कुरकुरीत होणं गरजेचं आहे।
आणि मिरची तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे घाला. माझी मिरची बऱ्यापैकी तिखट आहे, पण मिरची छान तिखट असली की चिवडा खायला खमंग लागतो. इथे आता मिरची तळून झालेली आहे, मस्त क्रिस्पी झाली आहे. 1 चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की मग अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. गॅस मी आता बंद केला आहे आणि गॅस बंद करूनच हिंग घातला आहे. 1 चमचा हळद घालूया. हळद प्रमाणात असली की चिवड्याला रंग छान येतो आणि रंगाला छान दिसला की मग आपल्याला खायला पण तो छानच लागतो. हे आता भाजून घेतलेले पोहे मी एका परातीत काढून घेतलेत. यामध्ये शेंगदाणे घालायचेत, डाळवं, तळलेलं खोबरं, काजू, कढीपत्ता आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी आपण हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि हळदीची फोडणी करून घेतली होती ती पण यावर घालूया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला याचा रंग फिक्का वाटेल, पण जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसा याला रंग खूप छान येतो. आता सुके मसाले घालायचेत. धणे जिरे पूड, काळं मीठ, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर पोहे भाजताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पिठी साखर घालूया आणि अलगद हाताने मी आता हे सगळं मिक्स करून घेते. तर फार जोर देऊन याला मिक्स करायचं नाही, कारण फार जर आपण भराभर मिक्स केलं तर पोह्याचा चुरा होण्याची शक्यता असते. तर आता मस्त असं हे सगळं एकत्र झालं आहे आणि चिवड्याला रंग पण खूप सुरेख आला आहे. पूर्ण थंड झाल्यावर याला एखाद्या एअरटाईट बरणीत भरून ठेवायचं. संपेपर्यंत, म्हणजे अगदी तुम्ही महिनाभर जरी ठेवला तरी हा तसाच कुरकुरीत राहतो. तुम्ही जर गरम चिवडा बरणीत भरला तर मग तो नरम पडतो. तसा पोह्याचा चिवडा करायला खूप साधा सोपा आहे आणि खायलासुद्धा एकदम मस्त खमंग लागतो. कधीही भूक लागली की आपण पटकन घेऊन खाऊ शकतो. फक्त करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पोहे घेताना कागदी पोहेच घ्या आणि त्याला चाळून व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. पोहे भाजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि मंद गॅसवर पोहे भाजून घ्या. तळताना सगळे जिन्नस व्यवस्थित तळून घ्या. खास करून कढीपत्ता आणि हिरवी मिरची एकदम क्रिस्पी झाली पाहिजे, कुरकुरीत झाली पाहिजे, तरच चिवडा पण छान कुरकुरीत होतो. आणि चिवडा केल्यानंतर पूर्ण थंड झाल्यावरच तो एखाद्या बरणीत भरून ठेवा, म्हणजे संपेपर्यंत मी आधी सांगितल्याप्रमाणे मस्त खायला कुरकुरीत लागतो. आज आपण दिवाळी फराळातील बेसनाचे लाडू बनवतोय. बेसनाचे लाडू करण्यासाठी इथे मी 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर ही एका जाड बुडाच्या कढईत घालूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर अशी डाळ भाजून घेतली म्हणजे मग नंतर पीठ भाजायला कमी वेळ लागतो आणि लाडू पण खायला खमंग लागतात. तर आता उलटण्याने असं सतत हलवत या डाळीला भाजून घ्यायचं आहे. फार याला आपल्याला तांबूस करायचं नाही, पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे ही डाळ मी जवळपास 8 ते 10 मिनिट मंद गॅसवर भाजून घेतली आहे. याचा रंग बदललेला आहे. तर एवढीच आपल्याला भाजायची आहे. आता गॅस बंद करूया आणि ही डाळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आणि थंड झाली की आता गिरणीतून याला दळून आणायचं आहे. तर दळताना फार बारीक याचं पीठ दळायचं नाही, थोडंसं किंचितसं जाडसर दळायचं आहे. तर गिरणीतून पीठ आणल्यानंतर मी ते पंख्याखाली ठेवलं होतं आणि थंड झाल्यावर एका डब्यात भरून ठेवलं आणि त्यातलं अर्धा किलो पीठ मी काढून घेतलं आहे. म्हणजे 500 ग्रॅम बेसन घेतलं आहे आणि 400 ग्रॅम पिठी साखर आणि 200 ग्रॅम तूप घेतलं आहे. तर मी इथे गाईचं तूप घेतलं आहे. तुम्ही म्हशीचं तूप घेऊ शकता किंवा अगदी वनस्पती तूप वापरलं तरी चालेल. आता पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची आणि तूप एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 2 चमचे तूप घातलं आहे. आता हे अर्धा किलो बेसन यामध्ये घालूया आणि याला भाजून घ्यायचं आहे. एकदम जर का आपण तूप घातलं तर तुपाचा आपल्याला अंदाज येत नाही. कधीकधी आपल्याला हे बेसन भाजताना कोरडं वाटतं आणि मग आपण तूप घालत जातो आणि नंतर पूर्ण भाजून झाल्यावर
हे पीठ पातळ होतं आणि पीठ पातळ झालं की मग लाडूला आकार व्यवस्थित येत नाही, त्यामुळे तूप आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. तर आता इथे मी एक 5 मिनिट हे बेसन भाजून घेतलं आहे. आणखी 2 चमचे मी तूप घातले आणि तुम्हाला असं वाटलं की या पिठाचे गोळे होत आहेत तर एखाद्या पेल्याने किंवा वाटीने हे गोळे मोडून घ्यायचे. आता जवळपास 10 ते 12 मिनिट झाली आहेत. तर या पिठाचा तुम्हाला थोडासा रंग बदललेला दिसत असेल. तर जसं जसं आपण भाजत जाऊ तसा याचा रंग बदलत जातो. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे आणि बुडापासून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे बुडाला लागत नाही. आणि नेहमी पीठ भाजण्यासाठी जाड बुडाची कढईच वापरायची. आता मी इथे पाव कप तूप घातले. आधी आपण डाळ भाजून घेतली आहे, त्यामुळे हे पीठ भाजायला थोडासा कमी वेळ लागतो. आधी तुम्हाला हे पीठ कोरडं वाटेल, पण अजिबात तूप जास्त घालू नका, कारण जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तूप सुटत जातं. अधूनमधून असं पसरून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने त्याला एकसारखी हीट मिळते आणि पीठ पटकन भाजल्या जातं. आता जवळपास 30 ते 35 मिनिट झाली आहेत. पीठ थोडंसं ओलसर झालं आहे, सैल झालं आहे, चांगलं याला तूप सुटलेलं आहे आणि मला हलवतानासुद्धा जड लागतं आहे, म्हणजेच आपलं पीठ भाजत आलेलं आहे. आधी डाळ भाजल्यामुळे थोडासा कमी वेळ लागला आहे. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता हे पीठ असं फसफसून आलं आहे. आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं दूध घातलं म्हणजे लाडू छान रवाळ दाणेदार तयार होतात, दाताला अजिबात चिकटत नाहीत. दूध घातल्यानंतर आणखी 3 ते 4 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे दूध यामध्ये राहत नाही. तर आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. पीठ भाजल्याचा छान खमंग असा सुगंध येतोय. तर एवढंच आपल्याला भाजायचं आहे. गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा उलटण्याने हलवायचं आहे, कारण आपली कढई खूप गरम आहे. आपण हलवण्याचं थांबवलं तर हे पीठ बुडाला लागू शकतं. आणि 1 मिनिटानंतर आता लगेच परातीमध्ये काढून घेऊया. आता जरी तुम्हाला हे पीठ घट्ट वाटलं तरी नंतर ते सैल होतं. छान याला पसरून घ्यायचं आहे. तर या पिठाला तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आला आहे. तर आता इथे मी हे सगळं पसरून घेतलं आहे. कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मग साखर घालायची आहे. आता अर्धा तास झाला आहे, पीठ कोमट झालेलं आहे. तर उलटण्याने हे सगळं हलवून घेऊया. तर मस्त असं रवाळ दिसतंय. यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर 2 बॅचेसमध्ये आपण घालूया. तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. पहिली साखर मिक्स करून घेतल्यानंतर मी उरलेली घातली आहे. तर बरोबर 500 ग्रॅम बेसनाला 400 ग्रॅम पिठी साखर घातली आहे. सुरुवातीला कदाचित तुम्हाला ही साखर जास्त वाटेल, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता मी मिक्स करून घेतलंय. तर 1 चमचा वेलची पूड घालूया आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता किंवा बेदाणेही वरून तुम्हाला लावता येतील. पण हे असे नुसतेच बेसनाचे लाडू खायला खूप छान लागतात. चांगलं याला एकत्र करून घ्यायचं आहे. दोन्ही हातावर घेऊन असं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ आणि साखर व्यवस्थित एकत्र होतं. तर याचा आता छान गोळा तयार झाला आहे. हातावर घेऊन गोल गोल फिरून घेऊया. आणि आता जरी तुम्हाला हे पीठ सैल वाटलं तरी थोड्या वेळाने हे थोडंसं घट्ट होतं. जसे बांधल्या जात आहेत तसे लाडू करून घ्यायचे, थोड्या वेळ तसेच ठेवून द्यायचे आणि मग अर्ध्या तासाने त्याला व्यवस्थित आकार द्यायचा. तर इथे मी लाडू बांधून घेतला आहे. वरून मी पिस्ते लावती आहे. तर दिसायला एकदम भारी दिसतोय. आणखी एक बांधून घेऊया. तर अशा पद्धतीने बेसनाचे लाडू अवश्य करून पहा. करायला खूप सोपे आहेत. आधी डाळ हलकीशी भाजून घ्या, म्हणजे मग पीठ भाजायला कमी वेळ लागतो. आणि तूप 2-4 टप्प्यात घाला, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो. कारण बेसनाचे लाडू हे पूर्ण तुपाच्या प्रमाणावर कसे होतील हे अवलंबून असतं. पीठ भाजताना मंद गॅसवर भाजून घ्या. थोडंसं पीठ भाजत आलं की दुधाचा शिपका द्या, म्हणजे लाडू छान दाणेदार तयार होतात, दाताला अजिबात चिकटत नाहीत.
आणि लाडू करताना तुम्हाला असं वाटलं की मिश्रण सैल झालंय, तर जसा आकार येईल तसे लाडू बांधून घ्या आणि नंतर थोड्या वेळ ते लाडू तसेच ठेवा. एखाद्या तासानंतर परत लाडू बांधून घ्या, म्हणजे मग त्याला व्यवस्थित आकार येतो. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 1 किलोच्या वर लाडू तयार झालेत. मी केले तसे 35 लाडू झाले आहेत, पण तुम्ही साईज कसा ठेवता त्यावर किती लाडू होतील हे अवलंबून आहे. दिसायला एकदम मस्त दिसत आहेत आणि खायला पण तेवढेच अप्रतिम लागतात, अगदी तोंडात विरघळतात. आज आपण पोह्याची खमंग कुरकुरीत चकली बनवतोय, तर लगेच बनवायला सुरुवात करूया. पोह्याची चकली करण्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतले आहेत. तर आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे मी घेतलेत आणि अर्धा कप डाळवं घेतलं आहे. तर बरेच जण याला डाळसुद्धा म्हणतात. तर हे पोहे आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे डाळवं पण यामध्येच घालायचं आहे आणि दोन्ही एकत्रित आता छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता चाळणीवर घालून चाळून घ्यायचं आहे, कारण आपण कितीही बारीक केलं तरी हे व्यवस्थित बारीक होत नाही. आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. वर जे थोडंसं पीठ राहिलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, अगदी एखादा चमचाच उरलेला असेल. आता जेवढं आपण डाळवं आणि पोहे घेतले होते, म्हणजे 1.5 कप आपण दोन्ही मिळून घेतलं होतं, तेवढंच आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलं आहे. तांदूळ धुवून नंतर घरातच सुकून गिरणीतून त्याचं पीठ दळून आणलं आहे. यामध्ये आता सगळे सुके मसाले घालायचेत. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे. ओवा हातावर चोळून घालूया. तर 1 चमचा मी ओवा घेतला आहे. 2 चमचे धणेजिरे पूड, 2 चमचे तीळ घातलेत आणि आता पाव चमचा हिंग घालूया आणि सगळे हे कोरडे जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचेत. कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घेतले म्हणजे सगळं व्यवस्थित एकत्र होतं. आता इथे मी 5 टेबलस्पून म्हणजे पाव कपाला थोडंसं जास्त तेल गरम करून घेतलं आहे. फार कडकडीत केलेलं नाही, थोडंसं गरम केलं आहे. तर तेल गरम असल्यामुळे आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं कोमट झालं की आता हातानेच हे सगळ्या पिठाला चोळून घेऊया. तर तेल व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं, अगदी दोन्ही हातावर घेऊन असं चोळून घ्यायचं. हाताची अशी मूठ करून बघायची, तर व्यवस्थित झालेली आहे, म्हणजे आपलं मोहन अगदी प्रमाणात झालं आहे. आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे, तर यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे, कारण आपण तांदळाचं पीठ आणि पोहे घेतले आहेत. गरम पाण्यामुळे हे पीठ थोडंसं मऊ होतं आणि मग चकली करायला सोपं जातं. तर आता पाणीसुद्धा गरम आहे. सावकाश सगळं एकत्र करायचं आहे, जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आहे. तर एक 10 मिनिट हे पीठ असंच ठेवूया, कारण यामध्ये आपण पोहे घातलेत. पोहे पाणी शोषून घेतात, त्यामुळे 10 मिनिट पीठ तसंच ठेवायचं आहे. आता 10 मिनिट झाली आहेत, तर आणखी याला पाणी लागणार आहे. तर गरम पाणीच घालायचं आहे आणि सगळं पीठ छान मळून घेऊया. तर आपण भाकरीच्या पिठाला जसं मळून घेतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे. हवं तर याचे 2 गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे मळायला सोपं जातं. तर जवळपास मी 3 ते 4 मिनिट पीठ मळून घेतलं आहे. गरज पडली तर असा पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं. तर आता हे असं पीठ तयार झालं आहे. 3 ते 4 मिनिट मी याला मळून घेतलं आहे. लगेच याची चकली बनवायची आहे. चकलीच्या सोऱ्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चकली करताना पटकन ती खाली सुटून येते. आता इथे मी ही चकलीची प्लेट घेतली आहे. तर जो खरखरीत भाग आहे तो बाहेरच्या बाजूने लावायचा, म्हणजे ही बाहेरची बाजू जी आहे ती खरखरीत ठेवायची आणि प्लेन बाजू आत ठेवायची. खालची प्लेट लावून घेतल्यानंतर आता यातून एक गोळा काढून घेऊया. त्याला परत थोडंसं मळून घ्यायचं आणि असा लांबट आकार देऊन घ्यायचा आणि या सोऱ्यात घालून व्यवस्थित दाबून घ्यायचं. यामध्ये हवा अजिबात ठेवायची नाही, म्हणजे चकली पडताना तुटत नाही.
तर आता इथे मी चकली करण्यासाठी अशी छोटी प्लेट उलटी करून घेतली आहे. तुम्ही हवं तर एखादी मोठी प्लेट घेऊन ती सुद्धा उलटी करून त्याच्यावर 3 ते 4 चकल्या एकदम करून घेऊ शकता. पण असं थोडं तेलामध्ये सोडायला सोपं जातं. तर आपलं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे. चकलीला काटा एकदम मस्त आलाय आणि करताना पण चकली अजिबात तुटलेली नाही. तर पीठ भिजवताना फार सैल भिजवायचं नाही, मध्यम स्वरूपाचं भिजवून घ्यायचं, म्हणजे चकलीला काटा सुरेख येतो आणि चकली मऊ पण पडत नाही. तर सध्यापुरत्या मी आता 3-4 चकल्या बनवून घेतल्या आहेत. तेल यासाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा आणि अलगद हाताने यामध्ये चकली सोडायची. तर सुरुवातीला मी यामध्ये एकच चकली सोडली आहे, म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो. तर एकदम व्यवस्थित पाहिजे तसं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि चकली सोडल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही. थोडेसे बुडबुडे कमी झाले आणि चकली थोडीशी वर आली की मग पलटून घ्यायची आहे आणि उलटसुलट करून याला तळून घेऊया. तर तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे या छान कुरकुरीत होतात. तर आता ही झालेली आहे. दुसऱ्या बॅचला मी आता 2 चकल्या सोडल्या आहेत. तर थोड्या वर आल्या, बुडबुडे कमी झाले की पलटून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर उलटसुलट करून चांगली तळून घ्यायची. आणि अशी चकली बुडाला गेली की समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळल्या गेली आहे. मगच काढून घ्यायची, म्हणजे ती छान संपेपर्यंत कुरकुरीत राहते, अजिबात मऊ पडत नाही. तर आता या बॅचला मी 3 चकल्या सोडल्या आहेत. तुम्हाला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आला की मग तुम्ही कढईत बसतील तेवढ्या चकल्या सोडू शकता. गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि बुडबुडे थोडे कमी झाले की आता पलटून घेऊया. तर ही चकली करायला खूपच सोपी आहे. अगदी मनात आलं की तुम्ही या चकल्या बनवून खाऊ शकता. अजिबात काहीच मोठी प्रोसिजर नाही आणि बिघडण्याची पण खूप कमी शक्यता असते. तर आपल्या या चकल्या पण अगदी छान तळून झालेल्या आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केल्या तशा 25 ते 26 चकल्या तयार होतात. एकदम मस्त कुरकुरीत झाल्या आहेत आणि खायला पण तेवढ्याच खमंग लागतात. आज आपण मस्त अशा खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण करंजीचं जे आवरण असतं त्यासाठी पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी 1 कप मैदा घेतलाय आणि यामध्ये पाव कप आपल्याला रवा घालायचा आहे. तर रवा घेताना शक्यतो बारीक घ्यायचा. थोडंसं अगदी मीठ घातलंय. कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पदार्थ खायला आणखी छान लागतो. कोरडे जिन्नस मी आधी मिक्स करून घेतलेत. आता यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे. तर साधारण 3 टेबलस्पून तूप मी गरम करून घेतलंय. फार याला कडकडीत केलेलं नाही, फक्त तूप वितळेपर्यंतच गरम केलेलं आहे. तर आता हे तूप यामध्ये घालून या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे या करंज्या मग एकदम खस्ता तयार होतात. तर आता तुम्ही पाहू शकता मी हातात हे पीठ घेतलं. तर मी हात लावल्यानंतरच हे मोकळं होतंय, म्हणजेच आपलं मोहन अगदी पाहिजे तसं झालेलं आहे. आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी घालताना थोडंच पाणी घालायचं, कारण पीठ आपल्याला थोडंसं मध्यमच भिजवून घ्यायचं आहे, फार सैल भिजवायचं नाही. तर अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलंय. एवढं पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलंय. हे असंच झाकून आता अर्धा तास ठेवूया, कारण यामध्ये आपण रवा सुद्धा घातलेला आहे. आणि आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आतलं सारण तयार करून घेऊया. सारण करण्यासाठी एक जाडबुडाची कढई घ्यायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप वितळलं की 1 चमचा खसखस घालायची आहे. तर खसखस अगदी बारीक असते त्यामुळे पटकन परतल्या जाते. मंद गॅसवर हिला फक्त 1 मिनिटच परतायचं आहे. आता ही परतून झालेली आहे. 2 कप इथे मी ओलं खोबरं घेतलंय. तर हे ओलं खोबरं मी अगदी बारीक किसणीवर किसून घेतलंय. तुम्ही हवं तर खवून घेऊ शकता किंवा मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालेल. किसून घेणार असाल तर अगदी बारीक किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचं,
म्हणजे मग सारण फार मोकळं तयार होत नाही. आता हे खोबरं आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे, फार वेळ खोबऱ्याला परतायचं नाही. तर साधारण 3 मिनिट झाली आहेत. यामध्ये आता गूळ घालूया. 1 कप मी इथे गूळ घेतला आहे. आपण जेवढं ओलं खोबरं घेतलं त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही आता छान एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ शक्यतो बारीक करून घ्यायचा, म्हणजे पटकन वितळतो आणि या खोबऱ्यासोबत चांगला मिक्स होतो. गूळ वितळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैल होतं. आता असं दाबून दाबून व्यवस्थित याला आणखी 2 मिनिट परतून घेऊया. आता जरी तुम्हाला हे सैल वाटलं तरी थंड झाल्यावर ते छान घट्ट होतं आणि मोकळं सुद्धा होतं. तर आता 2 ते 3 मिनिट हे मिश्रण मी परतून घेतलंय. शेवटी यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूया आणि जायफळ किसणीवर किसून घालायचंय. तर पाव चमचा इतपत मी जायफळ किसून घेतलंय. पुन्हा सगळं हलवून घ्यायचंय. अर्धा मिनिट आणखी परतून घेऊया. तर आता आपलं मिश्रण पाहिजे तसं तयार झालंय. जास्त वेळ जर आपण याला गॅसवर ठेवलं किंवा परतलं तर मग मिश्रण कडक होतं. त्यामुळे आता गॅस बंद करूया आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचंय. मिश्रण आता थंड झालेलं आहे. इथे मी आता काही ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतलेत. तर 7 ते 8 बदाम आणि काजू घेऊन मी 1 टेबलस्पून तूप घेतलं आणि त्यावर हे 2 मिनिटच परतून घेतले. तर ड्रायफ्रूट्सचे काप करताना बारीकच करायचे, नाहीतर मग सारणामधून ते बाहेर येतात. आता सगळं मिक्स करून घेऊया. तर मस्त असं आपलं सारण तयार आहे. पीठ भिजून पण आता अर्धा तास झाला आहे. थोडंसं याला परत मळून घ्यायचं आहे आणि याचे 2 भाग करून घेऊया. आता 1 गोळा घेऊन मी तो परत थोडासा मळून घेतला आणि याची आता पोळी लाटून घ्यायची आहे. तर मध्यम आपल्याला पोळी लाटायची आहे, फार पातळही नाही आणि फार जाडही नाही. तर अशा पद्धतीने आता मी लाटून घेतली आहे. इथे मी आता तूप घेतलंय. हे तूप आपल्याला सगळ्या पोळीला लावून घ्यायचं आहे. तर हातानेच लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे पसरतं. आणि तूप लावून घेतल्यानंतर वरून थोडासा मैदा भुरभुरायचा आहे. असं केल्याने करंजीला लेयर्स छान येतात आणि मग ती खायला एकदम मस्त खस्ता लागते. तर आता सगळीकडे मी हाताने मैदा भुरभुरून घेतलाय. हात पुसून घ्यायचेत आणि आपल्याला टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे. तर या रोलमध्ये हवा अजिबात ठेवायची नाही. थोडासा रोल केल्यानंतर छान त्याला आवळून घ्यायचं. तर आता टाईट असा रोल मी तयार करून घेतलाय. थोडंसं पोळपाटावर असं रोल करून घ्यायचं आणि नंतर सुरीने कट करायचं आहे. 1-1 इंचावर मी असं कट करून घेतलंय. आता अशाच पद्धतीने आणखी एक पोळी लाटून घेऊया. लाटून घेतल्यानंतर त्याला पण तूप लावून घ्यायचं, मैदा भुरभुरायचा आणि मग रोल करून कट करून घ्यायचं आहे. तर आपण घेतलेल्या साहित्यात साधारण 14 ते 15 करंज्या तयार होतात. आता 1 गोळा घेऊन जो लेयर्सचा भाग असतो तो वर ठेवायचा, हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग याला लाटून घ्यायचं. तर हलक्या हाताने लाटायचं. तर आता इथे पुरीप्रमाणे मी लाटून घेतलंय. यामध्ये सारण भरून घेऊया. सारण भरल्यानंतर कडेने थोडंसं पाणी लावायचं. असं बोटाने दाबून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे करंजी तळताना सारण बाहेर येत नाही. आता इथे मी फिरकीचा चमचा घेतला आहे, त्याने कट करून घेतेय. तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर त्याने केलं तरी चालेल. तर मस्त अशी गुबगुबीत करंजी दिसतीये. आपण सारण भरपूर भरलेलं आहे. आता आपण आणखी एक पुरी लाटून घेऊया. तर हलक्या हाताने पुरी मी इथे लाटून घेतली आहे. हवं तर आधीच कडेने पाणी लावून घ्यायचं आणि मग यामध्ये सारण भरायचं. सारण चांगलं भरलं म्हणजे मग करंजी खायला एकदम छान लागते. कमी सारण असलं की मग मैद्याची चव जास्त लागते.
तर आता इथे मी सारण भरलेलं आहे, ह्याला पॅक करून घेतलं आहे. आणि फिरकीचा चमचा नसेल, करंजीचा साचा नसेल तर घरात असा काट्याचा चमचा असतो, त्याने सुद्धा तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकता. दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित पॅक पण होते. इथे मी आता काही करंज्या तयार करून घेतल्या आहेत, तर तळून घेऊया. तळण्यासाठी तेल पण आपलं गरम झालेलं आहे. तर करंजी तळण्यासाठी फार कडकडीत तेल लागत नाही, थोडं मध्यमच गरम करून घ्यायचं. तर असे बुडबुडे येत आहेत, म्हणजे पाहिजे तसं गरम झालेलं आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि अलगद हाताने यामध्ये करंजी सोडायची. तर सुरुवातीला मी 3 करंज्या सोडल्या आहेत. लो टू मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही. आपण जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर याला पटकन रंग येतो, त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळायच्या आहेत. थोड्याशा अशा वर आल्या म्हणजे आकाराने फुलून मोठ्या झाल्या की मग पलटून घ्यायचं आहे आणि उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. तर आता पहिली बॅच आपली इथे तळून झालेली आहे, काढून घेऊया. एकदा का तुम्हाला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आला की दुसऱ्या बॅचला मग तुम्ही कढईत बसतील तेवढ्या करंज्या सोडू शकता. तर आता दुसऱ्या वेळेस मी 4 करंज्या एका वेळेस सोडल्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि या पण पहिलेप्रमाणेच तळून घ्यायच्या आहेत. थोड्याशा अशा फुलून वर आल्या की मग त्याला पलटून घ्यायचं आणि अधूनमधून उलटसुलट करायचं, म्हणजे एकसारखा करंजीला रंग येतो. आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. तर मस्त अशा या तळून झालेल्या आहेत, दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत. तर इथे मी आता सध्यापुरत्या 7 ते 8 करंज्या तळून घेतल्या आहेत. दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत, खुसखुशीत सोबत कुरकुरीत पण झालेल्या आहेत आणि आपण सारण पण भरपूर भरलंय, त्यामुळे खायला अप्रतिम लागतात. तर अशा पद्धतीने केल्यानंतर कमेंट करून मला अवश्य कळवा कशा झाल्या ते. पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.